7चा टायमिंग दिलाय. आता वाजतात 7:45. हे दोघं अजून येत आहेत. म्हणजे किती माणसाने लेट यावं. बघू आता कधी येतात. किती मिनिटं लेट आहात तुम्ही? 45. मस्त असं रेनबो पडलेला आहे. चला पण कुठे चाललोय आपल्याला पण माहिती नाहीये. परत आला रेनबो. कुठे? हा थोडंफार दिसतोय. पाऊस बघा पाऊस. मलाच घे माझ्या ब्लॉग मध्ये. कांदा पोहे, पुरी भाजी, इडली सांबार. चांगलं दिसायला लागलंय. हा व्हिडिओ सगळे बघणार आहे. कसला खतरनाक ऊन आलंय. होम गाईज ट्रेक इन्फ्लुएन्सर. हॅलो गाईज. वॉटरफॉल. विच वॉटरफॉल? सावळ्या घाट हा पुणे जवळील मुळशीच्या जवळ तामिनी घाटाच्या परिसरात आहे. पुणे शहरापासून 70 किलोमीटर तर मुंबई शहरापासून याचे अंतर 170 किलोमीटर इतके आहे. येथील व्ह्यू पॉइंट वरून देवकुंड धबधबा, रिंग वॉटरफॉल, प्लस व्हॅली आणि कुंडलिका व्हॅलीचा काही भाग आपल्याला पाहता येतो. तामिनी म्हणजे स्वर्ग. मुळशी धरणाला लागून कोकणाकडे जाताना नेवी गावाच्या पुढे लोणावळ्यासाठी उजवीकडे फाटा निघतो. त्या रस्त्याने 1 किलोमीटर गेल्यास डावीकडे परातेवाडीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. कुठे चाललोय आपण? सावळ्या घाट. सावळ्या घाट. डेंजर फॉग आहे. बघू आता आपल्याला सावळ्या घाट आणि तिथून कुठले कुठले धबधबे दिसतात? देवकुंड रिंग वॉटरफॉल. देवकुंड रिंग वॉटरफॉल. बघू आपल्याला कुठले कुठले धबधबे पाहायला भेटतात. जर फॉग नसेल तर 100% भेटणार आहे. बघू आता. परातेवाडी इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि इथे प्रत्येकी 50 रुपये घेतलेले आहेत. म्हणजे आमचे 100 रुपये गेले. इथे यांची नेहमीप्रमाणे मस्ती सुरू आहे. श्रावण संपला. तर इथून आपला ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतोय आणि इथून जवळपास 1 किलोमीटर हा ट्रेक आहे, जिथून आपल्याला अनेक धबधबे पाहायला भेटतात. तर चला तर मग बघू आपल्याला आज धबधबे पाहायला मिळतात का. कारण पाऊस असल्यावर हा थोडासा फॉगी एरिया होतो आणि पूर्ण धबधबा पूर्ण असं पाहायला भेटत नाही. लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो तेव्हा धबधबे पाहायला भेटले नव्हते. तर चला तर बघू आपल्याला भेटतात का. घाटाचा हा जो ट्रेक आपण स्टार्ट केलाय तो 40 ते 50 मिनिटं आहे. पुढे तिथून व्ह्यू पॉईंट आहेत. म्हणजे खूप चांगले वॉटरफॉल्स इथून दिसतात. ते आता आपल्याला बघायचे आहेत. हा आपल्यासोबत आज आहे अनुराग आणि रंजित दादा, जे की फोटोग्राफी करत मागे आहेत. फोटोग्राफी सुरू आहे. कॅमेरा तिथं पाठीमागे ठेवलाय. अरे पळ. इकडे या साईडला आणि इकडे सावळा घाट. हा जो व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो हा व्ह्यू आहे कुंडलिका व्हॅली जवळचा व्ह्यू. अजून इथून पुढे कुंडलिकाचा जो पार्ट आहे ना तो खूप छान पाहायला भेटतो. पण आपल्याला सावळ्या घाटात इथं आल्यावर ना एवढाच भाग दिसतो. इथे काही बकऱ्या एवढ्या उंचावर चरत होत्या. खूप छान वाटलं. तिथे व्ह्यू पण असं ऊन पडलं होतं त्यामुळं ढग असे पळत होते. खूप छान व्ह्यू होता. आधी सावळ्या घाटात पुढचे वॉटरफॉलचे व्ह्यू पाहण्या अगोदर हाच व्ह्यू मला खूप आवडला. नुसते काम लावणे. रेनकोट घालायचा काढायचा. 2 मिनिटात पूर्ण क्लायमेट चेंज झालंय. आता ऊन पडलं होतं परत पावसाला सुरू झाला. काहीच दिसत नाहीये. म्हणजे पूर्ण धुकं. यांचं मस्ती चालू आहे इथे.
असलं डेंजर वार चालू आहे. क्लिअर झालंय. रिंग वॉटरफॉल. पाऊस जास्त नव्हता पण पाऊस ये-जा करत होता, त्यामुळे थोडंफार धुकं क्लिअर झाल्यानंतर आपल्याला रिंग वॉटरफॉलचा काही भाग पाहायला भेटत होता. म्हणजे तो आम्ही ट्रेकिंगला स्टार्ट केली. हा जो पॅच आहे ना, इथे थोडंफार म्हणजे जास्त नाही आहे काही ट्रेकिंग. 2 मिनिटात आपण खाली त्या व्ह्यू पॉईंटवर जातो. हा आहे आपला व्ह्यू पॉईंट. रिंग वॉटरफॉल इथून आपल्याला स्पष्ट दिसतो. पण आपल्याला इथेच थांबायचं नाही आहे, आपल्याला अजून पुढे ट्रेक करत जायचं आहे. पण इथे जो व्ह्यू होता, जे ढग पळत होते, अक्षरशः पूर्ण ढग खाली होते आणि आपण ढगांच्या वरती, अशी फिलिंग येत होती. निवांत बसलो होतो तिथे. बराच वेळ आम्ही तिथे घालवला आणि जास्त ट्रेक नव्हता, त्यामुळे आम्ही हळूहळू पूर्ण वेळ घेत चाललो होतो. आता आपण जाणार आहे जो रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड असं दोन्ही व्ह्यू जो भेटतो ना, आपल्याला तिथं जायचं आहे. पण बराच वेळ आम्ही रिंग वॉटरफॉल ह्याच लोकेशनला थांबलो होतो. खूप छान असे फोटोज क्लिक केले आणि इथे तर बघा, हे तर चक्क झोपले आहेत. म्हणजे ही एकदम शांत ठिकाण आणि समोर मस्त असं पाणी आणि हा व्ह्यू खतरनाक. आजही या घाटात कोरीव पायऱ्या, पाण्याच्या टाकी अशा प्राचीन खानाखुणा पाहायला मिळतात. हा पॅच थोडासा, हा शेवटचा पॅच नाही तुला. चला भारी व्हिडिओ आलाय का. चले स्लाइड का. जा लवकर, 1 मिनिटाचा व्हिडिओ व्हायला लागलाय. काय ऍक्टिंग करतोय रे चालायची. आवाज येतो ना धबधब्याचा. माझ्या पाठी आहे तो आहे रिंग वॉटरफॉल. असा चिंचोळ्या भागातून पडणारा हा रिंग वॉटरफॉल खरंच भारी होता. तिथे गेल्यावर अजून अनुभव चांगला येईल, पण हा दुरूनच व्ह्यू इतका छान होता. कुठून तू कुठून. एवढी मस्ती आणि एवढा दंगा करत आम्ही चाललो होतो पुढील व्ह्यू पॉइंटकडे. तर आता आपण पोहोचलोय ॲक्च्युअल देवकुंड आणि रिंग वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटवर, जिथून दोन्ही धबधबे आपल्याला पाहायला भेटतात एकत्र. आणि तुम्ही पाहू शकता, जो डाव्या साईडला आहे तो रिंग वॉटरफॉल आणि जो सेंटरला एकदम पडतोय ना, तो आहे आपला देवकुंड वॉटरफॉल. दिसतो तो आपला रिंग वॉटरफॉल आणि इकडे आपल्याला दिसतो हा देवकुंडचा धबधबा. खतरनाक. नमस्कार मंडळी, आता आपण आहोत कामिनीच्या सावळ्या घाटामध्ये आणि माझ्या समोर जो आहे तो आहे रिंग वॉटरफॉल. आणि थोडं तिकडे गेलं की आपला हा देवकुंडचा व्ह्यू पॉइंट. आपण बघू शकतो दोन्ही वॉटरफॉलचे. आहे की नाही. छान वाटतं. आणि हा सह्याद्रीतला अफाट आणि सुंदर असा नजारा पाहायला आम्ही सकाळी उठून आलो होतो. पुढचा जो ट्रेक आहे तिथून स्टार्ट करतो.
तुम्ही इथं बघू शकता. आणि इकडे खाली बघ इथे एक ब्रिज आहे. हा ब्रिज म्हणजे तर लोक पण दिसतात बघा. तर इथून आपला हा ट्रेक आहे देवकुंडसाठी. आणि इथून असा वरती हा आपण देवकुंडकडे जातो. बराच वेळ आम्ही ह्या व्ह्यू पॉईंटवर निवांत असं बसलो होतो. आणि हे दृश्य होतं ते नजरेत जितकं आम्ही सामावून घेत होतो तितकं कमीच. हा वॉटरफॉल, हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, खूप अगोदर फेमस झाला आहे. पण माझी इच्छा होती खूप दिवसा अगोदर की हा पाहायला यावं. पण इथे एवढा पाऊस असायचा त्यामुळे कधी येणं झालं नाही. पण यावेळी असं ठरवलं की यायचंच. आणि असं वाटतं की असा व्ह्यू भेटला पाहिजे आपल्याला, तिथं जावं आणि खूप पाऊस आणि त्यात काही दिसलं नाही तर मग ते थोडंसं वाईट वाटतं. पण हा जो व्ह्यू होता तो खतरनाक होता. आणि म्हणजे एकतर्फी माझं एक स्वप्न कंप्लीट झालं. असा हा देवकुंडचा आणि रिंग वॉटरफॉलचा छोटासा व्ह्यू पाहायचा. समोर दिसणारं बॅकवॉटर आहे ते बिरा डॅमचं आहे, जे की कुंडलिका नदीवरील धरण आहे. संडे असल्यामुळे बरीच गर्दी होती. पण हा व्ह्यू पॉईंटवरती निवांत बसायला खूप जागा आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसोबत कोणतरी आलं होतं, कोणी फ्रेंड्ससोबत आलं होतं. त्यामुळे निवांत असे बसले होते. आता आपली वेळ होती इथून निरोप घ्यायची, कारण छान असा बराच वेळा आम्ही इथं स्पेंड केला. कसा होता सावळ्या घाटचा ट्रेक? तर सावळ्या घाटमध्ये मी फर्स्ट टाइमच आले होते आणि मस्त ट्रेक झाला. जवळपास 1 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि 20 ते 25 मिनटं लागतात. तर थोडासा 1-2 पॅच हार्ड आहेत जे न्यू ट्रेकर असतील तर. आणि बाकी तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडे रिंग वॉटरफॉल आणि इकडे देवकुंड. खतरनाक, म्हणजे पाऊस कमी होता त्यामुळे असा व्ह्यू एकदम क्लिअर दिसतो. आणि छान झाला, म्हणजे सगळं वातावरण छान होतं, ऊन होतं आणि एकदम छान फोटोग्राफी आली, फोटोज वगैरे आले. त्यामुळे हॅपी आहे, खुश आहे. सावळ्या घाट नवीन ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. स्पेशल थँक्स टू रणजित दादा आणि अनुराग, ज्यांनी हा ट्रेक खूप छान असा मेमोरेबल बनवला. आणि इथून आम्ही तामिनी घाटातून पुण्याच्या दिशेने निघालो.